कणखर बेलाग सह्याद्री प्रसिद्ध आहे तो त्याच्या अजस्र कातल कड्यामुळे। आपल्या विशिष्ट आकारामुळे लक्ष वेधून घेणाऱ्या मुरबाड तालुक्यातील गोरखगड आणि मच्छिंद्रगड ह्या किल्ल्यांना गुरु शिष्यांची नावे लाभली आहेत। अजस्र असे काताल सुळके आणि गंधाड भीमाशंकरचे अभयारण्य ह्याच्यामुळे हे ठिकाण गिर्यारोहकांना नेहमीच आकर्षित करते। इतिहास काळात कुठल्याही प्रकारची लढाई इथे झालेली नाही म्हणून उल्लेख होतो, पण हा गड शहाजी राजे निजामशाहीमध्ये असताना त्यांच्या ताब्यात होता। तुमने लगाया ऐसा नहीं बोलते। समझ गया हमारे ,2135 फूट उंच असलेल्या गोरखगडाची निर्मिती मुख्यतः अहोपे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी केली होती। मुंबई पासून अवघ्या काही अंतरावर गोरखगड आहे। आपण भटकंती करण्यासाठी दुर्गविहार ह्या ग्रुप सोबत जाणार होतो। त्यासाठी मी अगदी तयारीनिशी ऑफिस मध्ये आला होता। जवळ असलेला बोईसर लोहमार्ग गाठला। बोईसर ते बोरिवली प्रवास ट्रेनने, मग पुढे बोरिवली ते नॅशनल पार्क पायी प्रवास। मस्त मायानगरीचा आनंद घेत रमत गमत नॅशनल पार्क कडे आलो। नॅशनल पार्क येथून दुर्गविहार म्हणजे आपल्या ग्रुपची बस, ती थेट गोरखगडाच्या पायथ्याशी जाणार। आता मुरबाड तालुक्यातील देहरी गाव येईपर्यंत आपण या बसमध्ये निवांत आराम करणार। साधारण रात्रीच्या 2च्या सुमारास आम्ही उचले गावात दाखल झालो। उचले गावात थोडा वेळ आम्ही विश्राम केला। काही मंडळी फ्रेश होण्यात व्यस्त होती। थोड्याच वेळात सकाळचा न्याहारी करून आपण उचले गावातून भटकंतीला सुरुवात करणार होतो। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 4:30 वाजल्यात आणि आपला नाश्ता वगैरे सुंदररीत्या झालेला आहे इथे, आणि आता आपण थोड्याच वेळात आपल्या भटकंतीला सुरुवात करणार आहोत। तसं पाहिलं तर गोरखगडावर जाण्यासाठी बऱ्याच वाटा आहेत। मुख्य वाट ही देहरी गावातून आहे, जी गोरक्षनाथाच्या मंदिरापासून जाते, पण आपण उचले गावातून जाणारी वाट निवडली होती। सह्याद्री डोंगर यात्रा करताना कधीतरी सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील घाटवाटांची गाठ पडते। इथेही अहोपे घाटाची गाठ पडणार होती। हे घाट पार करताना सह्य पर्वताचं खरं रौद्ररूप वैभव पाहायला मिळणार होतं। गोरखगडाची भटकंती चालू आहे आणि सर्वत्र अंधार आहे। 4:30 वाजलेले आहेत, पण समोरचं काहीच दिसत नाही। वाट एकदम अरुंद जंगलातून जाते। गोरखगडाची भटकंती म्हणजे पहिल्या टप्प्यात जंगलाचा दरारा। भीमाशंकर अभयारण्य बऱ्यापैकी विस्तीर्ण आहे। ह्या जंगलातून बऱ्याच वाटा आहेत। एप्रिल महिन्याला नुकताच आरंभ झाला होता। पहाटेचे सत्र चालू होते। वातावरणात गारवा तर होताच, पण हा गारवा काही क्षणासाठी असणार ह्याची पूर्वकल्पना आम्हाला होतीच। साधारण 20 मिनिटाची चढाई झाली होती, पण बिलकुल पण आम्ही थकलो नाहीये। एकदम रस्ता सरळ होता आणि घनदाट जंगलातून आहे। अंधार असल्यामुळे मी काय दाखवू शकलो नाही। सर्वत्र पाळापाचोला पडलेला आहे।
एप्रिल महिना म्हणजे उन्हाळा. ह्या दिवसात उन्हाचा बडीमार तडखा बघायला मिळतो. कधीपासून डोंगराला लागलेला वणवा आपल्याला खुणकावत होता. सखोलमध्ये याची माहिती मिळवली असता हा वणवा 2 दिवसापासून लागला आहे. मच्छिंद्रगड पासून ते अर्धा गोरखगड ह्या वणव्याने आपल्या विभागात घेतला होता. आपली भटकंती गोरखगडाच्या दिशेने होती. पण ह्या वणव्याची गाठ आपल्याला नक्की पडणार हे चांगले ध्यानात होते. गोरखगडाची खरी चढाई आता चालू झालेली आहे. गोरखगडाची खरी चढाई आता चालू झाली होती. बरीच पायपीट केल्या कारणाने पाय आता जवाब द्यायला लागले होते. अजून तर आपला गोरखगडाचा अर्धा सुद्धा प्रवास झाला नव्हता. गोरखगडाचा खरा चित्तथरारक अजून खूप बाकी होता. ही तर फक्त सुरुवात होती. गोरखगडाच्या अर्ध्या टप्प्यात आलो. गोरखगडावर येण्यासाठी सिद्धगडाची वाट दिसू लागली होती. या दोन्ही वाटेच्या दरम्यान शेंदूर फासलेले शिल्प दिसत होते. नेमका कुठल्या देवी देवतांचे हे शिल्प आहेत हे समजले नाही. आता हळूहळू अंधाराचे सावट कमी झाले होते. जवळजवळ जंगलाचा टप्पा संपणार. त्यात गोरखगडाचा सुळका शेंडीसारखा वर डोकं काढत आपल्याला खुणकावत होता. आता सर्वांना सूर्य उदय बघण्याची चाहूल लागली होती. म्हणून जो तो त्याचा वेग वाढवू लागला. थोडीशी पायपीट केली. महादेवाच्या पिंडीचे आणि त्याच्या बाजूला असलेल्या पावलांचे दर्शन झाले. त्याच्या आजूबाजूला 2 मोठे सपाट ताशीव दगड विखरलेले दिसले. त्याच्यासमोर असलेल्या महादेवाच्या मंदिराचा निरोप घेऊन आम्ही परत मार्गस्थ झालो. जवळजवळ अंधाराचे सावट संपले होते. आता खरे आव्हान होते ते काताल खडकांचे. त्यात सर्वांना सूर्योदय बघण्याची घाई झाली होती. त्यासाठी गोरखगडाच्या माथ्याशी पोचणे अत्यंत गरजेचे होते. म्हणून जो तो आपला स्पीड वाढवू लागला. गोरखगडाचं मुख्य आकर्षण म्हणजे ह्या काताल अजस्र पायऱ्या. काताल कापून बनवलेल्या 80 अंशाच्या पायऱ्या, त्याच्या दोन्ही बाजूला खोल दरी. हा काताल मार्ग चढताना बऱ्यापैकी घाम फुटत होता. हळूहळू का होईना पण सर्व ग्रुप मंडळी ह्या काताल टप्प्याचा आनंद घेत थेंबे थेंबे तळेसाचे अशा कासवाच्या पद्धतीने चढाई करत होते. गोरखगडाचा अर्धा टप्पा पण पार केलेला आहे. समोर मला आता प्रवेशद्वार दिसतोय. फक्त 5 मिनिटं राहिल्यात आणि आपण थेट प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करणार आहोत. कातालकड्याची थोडीशी चढाई झाली होती. गोरखगडाचा प्रवेशद्वार नजरेला नजर मिळत होता. त्यात सूर्योदय पण होणार होता. ट्रेक लीडर सर्वांना एकत्र घेऊन वरती चढाई करण्यात धडपडू लागले होते. एकदम अजस्र अशा कातालकडे मागच्या साईडला खोल दरी आहे. रस्ता एकदम सरळ. गोरखगडाचं मुख्य आकर्षण म्हणजे त्याच्या या काताल पायऱ्या.
जवळजवळ बरेच काताळ टप्पे ओलांडून शेवटी आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचलो होतो. गोरखगडाचा पहिला थरार संपला होता. गोरखगडाचा प्रवेशद्वार अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. इतिहासकालीन बांधकाम किती उत्कृष्ट दर्जाचे असेल याचे उत्तम नमुना. तर तब्बल 1.5 तासाची आपली पायपीट झालेली आहे आणि प्रशस्त अशा प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय. ह्या प्रवेशद्वाराला बघून मला हरिहर किल्ल्याची आठवण झाली. पायऱ्या पण सेम होत्या आणि असे पूर्ण खिंड एक जे हरिहरला पण आपल्याला बघायला होती. पण प्रत्येक गडाचे वैशिष्ट्य असते. जे गोरखगडाचं वैशिष्ट्य आहे ते त्याच्या काताल पायऱ्या आणि हा प्रशस्त दरवाजा. प्रॉपर दगड कापून त्याच्या आतमध्ये हा दरवाजा बनवला आहे. गोरखगडाचा मुख्य हेतू हा आजूबाजूच्या प्रदेशावर निगराणी राखण्यासाठी केला जात असे. गोरखगडाच्या प्रवेशद्वारामधून दिसणारा अहोपे घाट गिर्यारोहकांना खूप आकर्षित करतो. प्रवेशद्वारामधून वरती आलो तोच गोरखनाथाचा शिष्य म्हणजे मच्छिंद्रनाथचा सुळका आपल्याला खुंकावत होता. गोरखगडाचा विस्तार पाहता तसा छोटा आहे. गडावर 14 पाण्याच्या टाक्या आहेत. काताल कापून बऱ्यापैकी छोट्या मोठ्या गुहा आहेत. गोरखगडाच्या पहिल्या माचेवरून दिसणारा मच्छिंद्रगडाचा आणि भीमाशंकर अभयारण्याचा प्रदेश थोडा वेळ न्याहाळत बसलो. आपल्याला गोरखगडाचा माथा गाठण्याचा होता म्हणून आपण तिथे जास्त वेळ न घालवता पुढची चढाई चालू केली होती. काताल खडकांची थोडी चढाई केली. खडकात कोरलेला शिलालेख दिसून आला. प्रवेशद्वारापासून काहीशी चढाई केली आणि मच्छिंद्रनाथाचा सुळका आपल्याला खुंकावतोय आणि वाट एकदम परत खासकळग्यांची आहे. गोरखगडाचा दुसरा टप्पा चालू झाला होता. बेला कातालकडे कटाक्ष टाकत आपल्याकडे बघत होते. काही अंतरावर सुकलेले पाण्याचे टाके दिसून आले. त्याच्या सभोवती भलीमोठी प्राचीन गुफा आहे. इथेच गोरखनाथ तपश्चर्या करत असत म्हणून ह्या गडाला गोरखगड असे म्हणतात. गुफेचा निरोप घेतला. परत मार्गस्थ झालो. वाट काताल खडकावरून होती. त्याच्या एका बाजूला पाण्याच्या टाक्या आणि दुसऱ्या बाजूला खोल 200 फूट दरी होती. एकंदरीत इथून जरा जपूनच जावे नाहीतर थेट खोल दरीतच मग. गोरखगडाचा शेवटचा थरार चालू झाला होता. सर्व मंडळी सावकाश जपून जपून पाय टाकत पुढे पुढे जात होते. पुढे आपल्याला 90 अंशात कातालात कापलेल्या खडकाला सामोरे जायचे होते. फायनली मित्रांनो, जो अजस्र असा काताल टप्पा होता थरारक तो आपण पार केलेला आहे. अजून थोड्याशा मला वाटते पायऱ्या आहेत इथून कातालात खोदलेल्या आणि एक अशी कातालात खोदलेली गुफा लागलेली आहे. काताल पायऱ्यांचा शेवटचा टप्पा बाकी होता. कमी जास्त उंचीच्या ह्या काताल पायऱ्या खूप धोकादायक होत्या. थरार अजून वाढला होता. खाली होती 2100 फूट खोल दरी म्हणून जपून जाणे हेच मूळ मंत्र मी अंगी धारण केले होते. प्रत्येक पाऊल सावकाश टाकत आम्ही वरती जात होतो.
फायनली गोरखगडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलेलो आहोत आपण आणि माझ्यासमोर दिसतो हा गोरक्षनाथाचं मंदिर आहे. अथांग प्रयत्नानंतर आपण गोरखगडाचा माथा गाठला होता. चित्तथरारक अनुभव घेतला होता. मनाला थरकाप उडवणारे बेला कातालकडे पाहिले होते. पण ब्लॉग खूप मोठा होत आहे, त्याच्यामुळे मी तो इथेच थांबवतो. लवकरच आपली गाठ जंगलाला लागलेल्या वनव्याशी पडणार होती.